जाहीर सत्कार होईल तुमचा। आज काय तारीख आहे? 9 तारीख 9/4 दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं उपोषण सोडल्याचं कळतंय। सुप्रिया सुळे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलेलं आहे। हे बघा, हॅलो, सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जे विश्वस्त आहेत त्यांची परवानगी घेऊन ग्रामस्थ सही केलेली आहे। ओसी त्यांना माझी सही केलेली आहे। त्याच्यानंतर 9 एप्रिल 2025 5 वाजून 5 मिनिटांनी पुण्याला, करेक्ट? याची एक कॉपी आपल्याकडे ठेवा, बरोबर ना? हे 2 एक्सपर्ट होते म्हणून, नाही ते आम्हाला काय पण सांगत होते। बघा, हे 2 एक्सपर्ट गेल्यामुळे काम झालं। ओ सुधा माप्पा आणि विजय कोलत्यांचा विजय असो, या दोघांमुळे चला त्यांच्यामुळे 15 दिवस कमी झाले। हे कुणाच आहे? त्यांची ओसी अधिकारी लेखी आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही तुमचं उपोषण जे आहे ते स्थगित करताय का? दिलेल्या उत्तरावर मी उशिरा का होईना, आम्ही गेले अनेक दिवस हीच विनम्रपणे मागणी करत होते। आमचा कुठलाही हट्ट नव्हता। आमची एवढीच या महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला विनंती होती की बाबांनो, आमचे शिवभक्त हे बनेश्वर मंदिराला येतात, तिथे भक्त येतात, तिथे अनेक तिथे गार्डन चांगले आहेत, पर्यटक येतात आणि ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। त्यामुळे या भूमीचा मान सन्मान करा। तिथे येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, त्यांची सुविधा व्हावी, हाच याच्या मागचा हेतू होता। फक्त 700 मीटरचा रस्ता, पण तुम्ही सगळ्यांनी आलेल्यांनी जे सहकार्य केलं, मीडियाला जर या उन्हामुळे गैरसोय झाली असेल, कॅमेरामॅनला झाली असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते। पण तुमच्या पोलीस यंत्रणेत ते पण बिचारे उन्हात फिरत होते, लांबून लांबून दिसत होते मला, पण ते सगळे आज इथे आलात, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि बनेश्वर लोकशाहीचा त्यांचे दोघांचे नंबर आपल्याकडे टिपून ठेवा। एक शेवटचं फक्त बोलतो, आज हे भोर तालुक्यातील बनेश्वर महादेवाच्या मंदिराच्या रस्त्याचा विषय जरी असला तरी त्या आपल्या तालुक्यातलं नाहीये आणि आपल्या शहरातलं नाहीये, ही भावना न ठेवता ताई येत आहेत। म्हणून प्रशांतदादा असतील, विशाल भाऊ असतील, विकास बाप्पू लवंडे, भारतीताई शेवाळे, सर्वच शहर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी बनेश्वर देवस्थान ग्रामस्थांच्या जाहीर आभार मानतो। चला, हर हर महादेव, एकदम हर हर महादेव, नॉट पॉलिटिकल, फक्त हर हर महादेव। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंडे सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। होय, अखेर उपोषण सुटलेले खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आत्ताच ग्रामस्थांनी, ट्रस्टी जे आहेत ते बनेश्वर मंदिरचे, त्यांच्या हस्ते ताईंनी सरबत घेऊन उपोषण सोडलेलं आहे आणि अखेर 7 तास उपोषणाने सांगता लेखी आश्वासन झाले। प्रशासनाने सगळं लेखी आश्वासन दिलंय की होय, आम्ही 2 मेला रस्त्याचं काम सुरू करू, असं लेखी आश्वासन दिले। त्यानंतर सुप्रियाताईंनी ताई काय सांगाल, उपोषण सुटलंय तुमचं, पहिली प्रतिक्रिया ताई काय सांगाल? सगळेच एकत्र स्थानिक बसा, माईक आता घेऊन बोला, माईक देता बोला
ताई बोला. पण बघतोय ताई ताई तुमचं उपोषण आता स्थगित झालेलं आहे. 2 तारखेपासून काम सुरू होणार आहे. 7 तासांपासून तुम्ही जे उपोषण केलं ते आता यशस्वी झालं असं म्हणताय. कुठलाही याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे. ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो. हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या. ताई आता उपोषण तर सुटले. राजकीय प्रश्न एक आहे, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खरं तर उदाहरणाची चर्चा होती प्रशांत कोरटकर, त्यांना जामीन जो आहे कोल्हापूर कोर्टानं मंजूर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी असेल, मासाहेब जिजाऊंची बदनामी असेल किंवा मग संभाजी महाराजांची असेल, त्याच्यामुळे राज्यामध्ये एक वेगळा मेसेज गेला. आज जामीन मंजूर झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं की जामीन लवकर मंजूर झाला असं वाटतं का? खरंच हे सरकार आल्यापासून ना वाचाळवीर फार वाटले. म्हणजे आधी त्यांचं सरकार होतं, त्याच्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर आत्ता. त्यामुळे का महाराष्ट्राचा अपमान करण्यात यांना काय आनंद वाटतोय मला कळत नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा आव्हान अपमान सातत्याने हे वाचाळवीर हे करत असतात. त्यामुळे दुर्दैव आहे की ह्या घटना होतात, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेवटी कोर्ट आहे ते त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. पण अर्थातच आम्हाला अपेक्षित नव्हतं की त्यांना असा जामीन मिळेल. साहेब पण या आजच्या